कुणाचा गळा कापला? बघा, गळा त्यांनी स्वतःचाच दाबून घेतलेला आहे. ते म्हणजे काय म्हणतात त्याला, असे गांगरून गेले. केलं असं त्यांनी की आम्ही सगळं झाल्यावर आरामात आम्ही राहिलो. त्यांनी उबाटा सेनेच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. आम्ही सुरुवातीला ते नजरांदाज केलं की बाबा रे जाऊ दे, आपली युती झालेली आहे, काही जरी झालं तर मोठी मोठी लोक होती तर काय असं होणार नाही. तुझ्या आमच्या लक्षात आलं की ते आमचा गळा केसांनी कापण्याचे प्रयत्न करत आहात. नंतर तर भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व नैसर्गिकरित्या सर्व म्हणजे याच्यानी करतो, म्हणजे सत्सद विवेक बुद्धीने आणि सात्विकतेने काम करतो. पण जर कोणी असा खेळ आमच्याशी केला तरी आम्ही त्यांना समज दिली की बघा आमचं बनतंय बरं का, तुम्ही असं करू नका, शेवटच्या टाइम पर्यंत बोलतोय. पण त्यांना तीच हव्यास होती की त्यांना त्यांच्या घरच्यांकरता होती. मग मला माहितीये त्यांच्यामध्ये आपसामध्ये द्वंद्व झालं, मग त्यांच्यामध्ये ठरलंच नाही. त्यांच्यामध्ये इतके भांडणं झाले की मी अध्यक्ष व्हावं, ते अध्यक्ष व्हावं, आणि ह्याच्यात त्यांच्या हातातनं सर्व सुटून गेलेलं आहे. आणि आता नॅचरलीच दुसऱ्याला त्यांना दोष द्यायचा आहे. खरं म्हणजे सत्तार साहेबांचे पण मी शब्द ऐकलं, केसानी गळा कापला वगैरे वगैरे. शेवटच्या 2 दिवसाला आले, त्यांना काही हकीकत माहित नव्हती, परंतु केविलवाना प्रयत्न त्यांनी त्यांच्या बाजूने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांच्यातल्या झालेल्या भांडणामुळं त्यांनी स्वतःच हत्या करून घेतलेली.